जय श्रीराम मित्रांनो, चला मग निघूया जंजिरा किल्ल्याकडे। जंजिरा जाण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला मुरुड इथे जावं लागते। रस्त्यामध्ये खूप सारे करवंद आणि काजूचे झाडं होते आणि फुकटचे करवंद तोडण्यासाठी तुटून पडलो की आम्ही सर्वजण झाडावर आणि फुकटचे करवंद खात खात निघालो जंजिऱ्याकडे। बघतो तर काय, रस्त्यामध्ये हलकासा पाऊस पण पडायला लागला आणि फायनली आम्ही पोहोचलो जंजिरा किल्ल्याकडे। खोरा बंदरवरून बोट घेऊन निघालो आम्ही जंजिरा किल्ल्याकडे। समुद्रातून बोट मध्ये बसून जंजिराकडे जाण्याची मजाच वेगळी होती। किल्ल्याच्या अवतीभोवती खूप मोठे मोठे खडक असल्या कारणाने आपल्याला मोठ्या बोट मधून छोट्या बोट मध्ये जावं लागते। त्या काळात किल्ल्याच्या संरक्षणासाठी कलाल बांगडी व मेंढा नावाची तोफ ठेवण्यात आलेली आहे। जंजिऱ्यावरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा पद्मदुर्ग किल्लाही पाहायला मिळतो। मग काय, समुद्राकाठी मजा मस्ती करत असताना राहुल भाऊ जोऱ्यात सपकावले ना। आणि दुसरीकडे आमचे शुभम भाऊ खेकडा पकडण्यासाठी खूप सारा संघर्ष करत होते आणि शेवटी त्यांच्या संघर्षाला यश मिळाले। यानंतर मुरुड वरून दक्षिण काशी हरिहरेश्वर महादेव मंदिरच्या दर्शनासाठी निघाले। रस्त्याच्या काठावर खूप सारा कचरा दिसत होता, पण नंतर कळाले की हा तर कचरा नव्हे तर झिंगे सुकवायला टाकलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। जय श्रीराम।